नीरा नदीकाठी वारकऱ्यांचा मेळा जमलेला आहे आणि यावेळी नदीत स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक जमलेत। यावेळी त्यांचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी। मंडळी, सध्या आपण नीरा नगरीमध्ये आहोत आणि वारीच्या वाटेवर नीरा नगरीला विशेष असं महत्त्व आहे। नीरेच्या स्नानामध्ये या ठिकाणी पाहण्यासारखी दृश्य स्वतःच्या काळजामध्ये साठवून प्रत्येक वारकरी पंढरीकडे निघालेला असतो। वारकरी विठोबाला भेटतो तेव्हा हे नीरेचं स्नान तो कधीही विसरत नाही। याच संदर्भाने आपल्यासोबत काही वारकरी माऊली आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। आजोबा, काय सांगाल, नीरेच्या पाण्यामध्ये तुम्ही पाय ठेवले, नेमक्या काय भावना असतात या क्षणी? नीरेच्या पाण्यामध्ये पाय ठेवले की वारकऱ्याच्या पायाशी स्पर्श होतो, चंद्रभागे मातेच्या दर्शन झालं, हा माणसाला आनंद मिळतो आणि त्या क्षणाची माणसाला ओढ लागते। म्हणून नीरेमध्ये स्नान करावा अशी प्रत्येकाची इच्छा असते। तरणा भाग्यवंत नटेहरी कीर्तनात असं म्हटलं जातं, असं आमचा तरणा भाग्यवंत या ठिकाणी। दादा, काय सांगशील, कसं वाटतं या क्षणी? मी जवळपास 4 वर्ष झालं मी वारी करत आहे। खूप आनंद येतो वारीमध्ये। हा सुख सोहळा स्वर्गी नाही, असा सोहळा कुठेच नाही आतापर्यंत आणि असं होणारही नाही कधीच। हा माऊलीचा आशीर्वाद आहे आणि माऊलीच्या एवढ्या खूप पब्लिकमध्ये या विश्वाच्या ताब्यात आहे, त्याला माऊली म्हणतात, देव म्हणतात। तर हे आज पूर्ण एवढाचा सोहळा आहे, हा पूर्ण त्या माऊलीच्या नावानं चालतो आणि कुठल्याच प्रकारची कुठल्याच वारकऱ्याला कशाचीच कमी पडत नाही। भाविक जसे आळंदीला इंद्रायणीला आंघोळ करतात ना, तसं तिथून निघाल्याच्या नंतर माणूस बघतो कुठं आंघोळ करतो, पण इथं आल्यानंतर आता इथे आहे ना, जेजुरीची जी करा नदी आहे ती आणि नीरा ही एकत्र झालेली असते। बाबा, किती वर्ष झालं वारी करताय? 26वी वारी, म्हणजे रौप्य महोत्सवी वर्षानंतर आता हे झालं। काय नीरेमध्ये कसं वाटतंय? एकदम आनंद वाटतो, एकदम चांगलं वाटतं। नाचत हसत खेळत मस्त मजेने चालतो, काही अडचण नाही। कोणी कसे असो, आपल्या मनाची भावना आपण निघतो, लगेच मन चालू झाली पालखी की सुरू। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, नीरा।